नमस्कार प्रेक्षक हा. हो. मी रुचा राजाध्यक्ष आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते कल्चर टॉक शो बाय मीट कलाकार या आमच्या सत्रात. सगळ्यात आधी आपल्या प्रथेप्रमाणे सगळे जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांचे मी खरंच खूप मनापासून धन्यवाद मानते, कारण आमचे हे जे टॉक शोज आहेत ते खूप त्याला छान प्रतिसाद मिळतोय. बरेच जण बघतायत, कमेंट्स खूप छान येत आहेत आणि मुख्य म्हणजे बरेच जण रेकमेंडही करतायत कोणाकोणाला, त्यामुळे खूप छान वाटतंय. थँक्यू व्हेरी मच. कारण काय आहे ना की आता मीठ कलाकार मध्ये साधारण एक 4-1 हजार तरी कलाकार आहेत, म्हणजे अनेक सिंगर्स, डान्सर्स, वक्ते आहेत, स्टँडअप कॉमेडियन्स. तर जसा कलाकार महत्वाचा आहे तसंच प्रेक्षकही तितकेच महत्वाचे आहेत, त्यांचा प्रतिसादही तितकाच महत्वाचा आहे. आणि कल्चर टॉक शो मध्ये आपण जे संस्कृतीबद्दल, कलेबद्दल बोलतो, तर त्या गप्पा सुद्धा तुम्हाला खूप आवडतायत, आम्हाला खूप छान वाटतंय. आज आपल्या बरोबर ज्या आहेत त्या आहेत वैशाली उरुमकर. स्वागत आहे तुमचं वैशालीताई. वैशालीताईंबद्दल सांगायचं तर मूळच्या त्या पुण्याच्या SP कॉलेजमध्ये त्या शिकल्या आहेत आणि तिथून मुंबईहून त्या आता बँकॉकला आहेत. बरीच वर्ष, जवळजवळ 20 वर्ष झाली त्या बँकॉकमध्ये आहेत. त्यांचं जर हायलाईट सांगायचं तर त्या विश्व हिंदू परिषद VHPच्या फर्स्ट लेडी प्रेसिडेंट आहेत थायलंडच्या. त्यामुळे त्याबद्दल आधी तुमचं खूप अभिनंदन. आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. आपण गप्पांना सुरुवात करूया. नक्कीच. तर वैशालीताई, तुम्ही आधी पुणा, मुंबई राहिलेला आहात आणि मग तुम्ही थायलंडला गेलात. तर कल्चर खूप वेगळं, सगळं म्हणजे माणसं दिसणारी वेगळी आजूबाजूची. तर कसं काय सुरुवातीचे दिवस कसे होते? रिचा, सांगायचं म्हणजे ऍक्च्युली मी 2003 ला इथे आलेली आहे. तेव्हा माझा मुलगा त्यांनी फर्स्ट स्टँडर्ड त्यांनी मुंबईतनं केलं होतं, उत्पल संगीमधनं. मग त्याला घेऊन मी इथे आले. ऍज अ माझा नवरा हा आर्किटेक्ट आहे, इंटेरियर डिझायनर आहे. सो अच्छा. त्यांचा बिझनेस इथे असल्यामुळे आम्हाला इथे शिफ्ट व्हावं लागलं. अ, ज्या दिवशी मी फ्रँकली स्पीकिंग, ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी इथे आले वेदांतला घेऊन, माझ्या मुलाला घेऊन, मी माझं डोकं धरून बसले. मी म्हटलं, बापरे, मी कुठे आले? कारण की मुंबई मधला सगळा म्हणतो ना भरलेला संसार आपण, मी तो बरोबर. बदलून इथे आले होते. आणि माझ्यासाठी ते इझी नव्हतं, खरंच इझी नव्हतं. कारण की मी म्हटलं, मी वेदांतला म्हणजे माझ्या डोळ्यासमोर फक्त वेदांत होता, की मी त्याला कसं वाढवायचं इथे. माणसं अतिशय वेगळी होती, भाषा कळत नव्हती, त्या लोकांना बरोबर. इंग्लिश कळत नव्हतं. म्हणजे इतक्या साध्या गोष्टी की राईट लेफ्ट हे सुद्धा त्यांना कळत नव्हतं. अरे बापरे. हा. इंग्लिशमध्ये बोर्ड्स कुठेही नव्हते, साईन बोर्ड्स कुठेही नव्हते. त्यामुळे आम्ही जर गाडीतनं कुठे बाहेर पडलो आणि चुकलो तर आम्ही तो मोठा मॅप, अच्छा त्यावेळेस आपलं नॅव्हिगेशन काही नव्हतं, गुगल सॉरी मॅप नव्हतं. आमच्याबरोबर. त्याच्यानंतर एक वर्ष असं झालं की वेदांत माझा मुलगा स्कूलमध्ये तिथे थाई आता कंपल्सरी असणार, तर तो वाचायला शिकला. बरोबर. मग आम्ही वेदांतला विचारायचो, ओके. वेदांत हे काय लिहिलंय इथे? मग तो मला म्हणजे क खा ख ग कसं आहे तसं कॉखाय खोखाय इथे असतं, तशा अच्छा. ह्याच्यात वाचायचं. मग हे लिहिलेलं आहे, तर असं म्हणून मग आम्हाला ते म्हणजे कळायचं. वेदांत तुमचा टीचर झाला. झालेला इनिशियली, हो, अगदीच अगदी. आणि पण मला थोड्या दिवसांनी कळलं की इकडची लोक खूप चांगली आहेत अगं. म्हणजे एवढी चांगली आहेत ना, त्यांना ना एकतर मोठा आवाज चालत नाही, पहिली गोष्ट. रुडली बोललेलं चालत नाही, बिकॉज दे आर व्हेरी पोलाइट. आणि तुम्ही जर त्याप्रमाणे राहिलात ना तर तुमची त्यांची मैत्री फार लवकर होते. दे आर व्हेरी हम्म. व्हेरी गुड. आणि भाषेचं म्हणशील तर भाषा खरंच अवघड आहे, कारण त्यांच्या ह्याच्यात ना वोकॅबलरीमध्ये मला असं वाटतं त्यांचे ना शब्द खूप कमी आहेत. सो एकाच शब्दाचे 3-4 अर्थ निघतात. अनेक अर्थ. हा. आणि आणि कसे म्हणजे विरुद्ध अर्थ निघतात ग. म्हणजे जर मला अगं. म्हणायचं की तू खूप सुंदर आहेस, तर सुंदरला सुवाय म्हणतात. हम्म. पण त्याचाच टोन बदलला, म्हणजे त्यांचे जे टोन असतात टोन, तर तो अगली होतो. अरे सो बापरे, अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. अगदी 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 होऊ शकतो, अगदी होऊ शकतो. अं, शिकलो इथे राहून, भाषा शिकलो. मी बाहेर जाऊन घरी येऊन माझं काम करेपर्यंत मला येत आहे. वेदांत माझा खूप छान बोलतो. तुषारला तर पर्यायच नाहीये, कारण की सगळे थाईमध्येच बरोबर. वर्क. सो इन शॉर्ट, पहिल्यांदा आला थोडीशी त्रास वाटला, पण नाव आम्ही खूप एन्जॉय करतो इथे आता.
वा. अँड व्हॉट अबाउट फूड? फूड फूड म्हणशील तर थाई फूड जगात खरंच सगळ्यांना खूप आवडतं. बट मी खूप थोडीशी आधी घाबरले होते. म्हणजे मी 2 वर्ष थाई फूडला हात लावला नव्हता. लिटरली म्हणजे नाहीच, मी फारच हे होते की मी खाणारच नाही म्हणून. पण एक माझे भैया आहेत, मला अगदी त्यांचं नाव घ्यावं असं वाटेल, ते आता नाही राहिले तिथे. विनम्र सेनगर त्यांचं नाव होतं. ते आता म्हणजे वारलेत. पण ते मला एकदा बोलले होते, ते बॉलरचे आहेत आणि मी ते मला मराठन म्हणायचे. मला वाटते बहिणा तू अच्छा. चल मैं तुझे थाई फूड खिलाता हूँ, देखता हूँ तुझे कैसे पसंद नहीं आता है. म्हणून ते मला घेऊन गेले. त्यांनी टबलावर अनेक डिशेस मागवले आणि ते म्हणले तू आता ट्राय कर यातला, तुला जे आवडेल ते. बिलीव्ह मी दॅट डे टू टिल टुडे मी मोस्टली थाई फूड खाते. अरे वा. अच्छा. आणि माझा मुलगा तर असा म्हणता येईल की त्याला हो, त्याला मराठी पदार्थ खूप आवडतात. पण तो प्रिफर करेल डेली लाईफमध्ये थाई फूड प्रिफर. ओके, कारण ती सवय तीच माहितीच हे झाली हो, झाली. माहितीच झाली त्याला. बरोबर. Great. वा, मस्त. वैशालीताई, पुण्यात तुम्ही फॅशन शोज ऑर्गनाईज करायचात तिथे असताना, तर काय सांगाल त्याबद्दल? कसं काय असायचं ते ते? कसं होतं की माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर तुषारला दुबईला शिफ्ट व्हावं लागलं. मग मी काय करू, कारण की तसं वय लहान होतं, 20 वर्षाची होते, काय करू कळत नव्हतं. बरोबर. मग मी माझ्या सासू सासऱ्यांनी मला परवानगी दिली माहेर राहायची. मग मी परत पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर ब्लूमिंग डेल्स म्हणून अर्चना भगत, पूर्वीची, आत्ताची अर्चना शॉपर आहे, जर्मन नवरा आहे तिचा. तिने हे काढलेलं एक ब्लूमिंग डेल्स म्हणून अकॅडमी काढलेली. मग तिथे आम्ही अच्छा. मी सॉरी फॅशन डिझायनरचं सगळं शिकले तिथे. मी तिच्याबरोबर काम केलं आणि ती शो करत होती. मग तिच्याबरोबर आम्ही शो अच्छा. मध्ये आणि बट ते सुद्धा माझे जास्त शो होऊ शकले नाहीत, कारण की मग तुषार आले इथे परत. मला परत मुंबईला शिफ्ट व्हावं लागलं वगैरे. कारण माझ्यासाठी बेसिकली पहिल्यांदा माझी फॅमिली अजूनही आहे. तेव्हा बरोबर. तर नक्कीच. खूपच फॅमिली ओरिएंटेड होते. माझ्यासाठी कधीच करिअर माझ्यासाठी नव्हतं. पण इव्हेंच्युअली सगळं चेंज झालंय आता. हम्म. आणि म्हणजे आपल्या गप्पांमध्ये एक असं हे झालं की तुम्हाला भारतीय संस्कृती आणि एस्पेशली जो आपला पेहराव आहे, साडी, याचं तुम्हाला म्हणजे भयंकर साडी आवडते आणि साडी प्रमोट करायला तुम्ही ऍक्टिव्हली हे करता, प्रयत्न करता. हो हो तर हो. कसं हे साधता तुम्ही? रिचा, काय झालंय, मी फॅशन डिझायनर असले तरी मी ना इंडियन एथनिक मध्ये मी जास्त डील करत होते. अजूनही तू बघशील तर मला ना 10-10 मीटरचे कापड घेऊन त्याचे ड्रेसेस करायला आवडत. म्हणजे मला अच्छा. मटेरियल, फ्लोईंग मटेरियल बद्दल खूप प्रेम आहे मला. त्यातली म्हणजे एकच घेर मजा सांगते. भरपूर वगैरे हो असं. हो हो. एकच मजा सांगते मी त्या यातली, की कोलांता म्हणून इथे एक सदर्न साईडला इथे एक बेट आहे. अतिशय सुंदर, 17 ते 20 किलोमीटरचं फक्त ते बेट आहे. तुषारचं तिथे एकदा एक काम होतं, तिथे मी गेले होते आणि मी नेहमी सारखा सलवार कमीज आणि दुपट्टा सगळा घेतला होता. आणि तिथे मला लोकांनी विचारलं की हे सगळं ठीक आहे, म्हणजे तू वरचं घातलेस, तुला खालचं आणि हा दुपट्टा घ्यायची काय गरज. मी तेव्हा समजत होतं की भारतीय संस्कृती आहे आमची, आम्ही फक्त असं नाही करत. नुसतं हे नाही. आणि हा. आणि कसं आहे की भारतीय संस्कृतीबद्दल म्हणजे जरी आता 20 वर्ष येथे झाले, थोडक्यात सांगायचं तर थाय कल्चर आणि भारतीय कल्चर हे थोडस नाही, मोस्टली म्हणजे एकसारखंच आहे. कारण की बरेचसे आपले वर्ड्स त्यांच्यात आहेत आणि ते सुद्धा ड्रेसेसला खूप महत्व देतात. म्हणजे अच्छा. लोकांच्या बाबतीत काही वाईट, म्हणजे काही वाईट नाही म्हणणार, पण काही समजुती आहेत. पण थायलंड हा अतिशय सुंदर देश आहे. आणि सांगायचं म्हणजे आता इथे साडीला प्रमोट करायचं होतं मला. तिथे एकदा हम्म. थोड्या वर्षापूर्वी, 5-6 वर्षापूर्वी बिनी केनी म्हणून फेसबुकवर तिने एक साडी स्पीक हा ग्रुप चालू केला. आणि त्याच्यात तिने साडीला प्रमोट त्या गोव्याच्या आहेत आणि त्यांनी साडीला प्रमोट करायचं हे केलं. सो मी जस्ट त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मी त्यांना म्हटलं की मला आवडेल, मी इथे करू शकते का. ते म्हणले ऑफकोर्स, का नाही, मला हे सगळीकडे पसरवायचं. सो तसा साडी स्पीकचा जन्म इथे झाला, बँकॉकमध्ये झाला. अच्छा. साडी स्पीक मध्ये माझ्या बरोबर माझ्या अजून 3 मैत्रिणी असतात. नीता गुप्ता, भैरवी पाटील आणि मोनाली अभ्यंकर. आम्ही चौघींनी मिळून इथे चालू केलं आणि साडीला प्रमोट करायचं. भारतीय ड्रेसला, म्हणजे मग ते सलवार कमीज असो, किंवा कुर्ते असो, आपले दुपट्टेज असो आणि साडी असो. मग इथे आम्ही पुष्कळ बरोबर. धाई बायकांना सुद्धा साडी नेसायला खूप आवडते. आणि अरे वा. त्या नेसतात. हो हो हो, अगदीच अगदीच. ऑफकोर्स त्यांच्या त्या नीट त्यांना नेसता येत नाही, मग कधीतरी आम्ही त्यांना वेन्यूवर सुद्धा आम्ही त्यांना करेक्ट.
की तुम्ही साईडला या, आम्ही तुम्हाला नेसून देतो साडी. मदत आणि करतो. हा. अगदीच अगदी. सो हे मला मस्त. अगदी आवडतं आणि मी गेली 5 वर्ष इथे साडी स्पीक करते. आपल्या भारतीय बायका खूप आनंदाने ह्याच्यात सहभागी होतात. कारण की फार कमी वेळा आम्ही साडी नेसायचा आम्हाला इथे म्हणजे आमचा हो, प्रयत्न बरोबर. करतो. ओकेजन मला वेळ कमी मिळते. येतात. पण त्यात आम्ही जेव्हा मिळते तेव्हा आम्ही साडी नेसतो आणि साडी पण आणि काय मला असतं ह्या मीट मध्ये? या मीटमध्ये ऍक्च्युली आम्ही काय करतो की बायकांना बोलवतो. काही बायका या, कोणी बायका या, फक्त साडी मस्ट आहे. मग मी कधीतरी एखादी त्यांना थीम देते की यावेळेस आपण ट्रेडिशनल वेअर, तुमच्या रिजनचं ट्रेडिशनल वेअर करूयात साडीमध्ये. कधीतरी इंडो वेस्टर्न करते साडीमध्ये. बायका कारण येतात आपल्याकडे छान. भारतात खूप प्रकार सुद्धा आहेत साड्यांचे. खूप प्रकार सारे आहेत. आणि माझी सेकंड मीट बद्दल मला बोलायला आवडेल. ती सेकंड मीट जेव्हा झाली होती तेव्हा हायएस्ट हे होता माझ्याकडे 143 बायका तेव्हा आलेल्या. आणि देवर अच्छा. प्लॉटिंग त्यांच्या त्यांच्या रिजनच्या ह्याच्यात त्या इतक्या सुंदर दिसत मस्त. होत्या. खूप छान वाटत होतं आणि हे सगळं पाहायला. आणि आपण दुसऱ्या देशात जाऊ, मला असं नेहमी वाटतं की आपण भारताच्या बाहेर असू ना, तर आपण जास्त आपल्या संस्कृतीच्या जवळ आहे असं मला खूप वाटतंय. कारण की आम्ही ना इथे सगळे मोस्टली आम्ही गुजराती असू देत, मारवाडी असू देत, सिंधी, पंजाबी, आम्ही सगळे उत्सव त्यांचे आणि सगळे सेलिब्रेट करतो. खूप छान प्रकारे सेलिब्रेट करतो. करेक्ट, करेक्ट. त्यामुळे वा, मस्त. ऍक्च्युली साडीचं आहेच महत्व. म्हणजे मला एस्पेशली प्रेक्षकांना सांगायला आवडेल की वैशाली ताई आणि इवन मीठ कलाकारचा उद्देश हे आहे की जे आपलं कल्चर आहे ते प्रमोट करणं, आपला पेहनाव प्रमोट करणं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मंगळागौरीचे ग्रुप्स बरेच आहेत मीठ कलाकारमध्ये. आता श्रावण जवळ येतोच आहे. तर बरेच ग्रुप्स आमच्याकडे 100च्या वर आहेत जे म्हणतात की मंगळागौर म्हणजे आम्ही नऊवारी साड्यांमध्येच करणार. म्हणजे ज्यांना अगदी टिपिकल हे हवं असतं की बाबा नऊवारी साडी आणि जुन्या पारंपरिक ह्याच्यात, तर तसं ते हे करतात. म्हणजे त्यामुळे आम्हाला म्हणजे बरंच त्याचं हे होतं. आणि लोकांना काय आता एस्पेशली इथे भारतात सुद्धा हे खूप कमी होत चाललंय साडी वगैरे. आणि नऊवारी तर म्हणजे फक्त बरोबर नवरी लग्नातच नेसते बरोबर. तसं होतं. तर त्यामुळे त्यांना ते फार कौतुक असतं आणि खूप म्हणजे मला सुद्धा त्याचा खूप छान प्रतिसाद मिळतो. बरेच कार्यक्रम सुद्धा होतात याचे. तर हम्म. खूप छान हे आहे की वी आर ऑन द सेम पेज. पुन्हा सो वी हो. वॉन्ट टू प्रमोट द सेम थिंग टुगेदर. अगदी अगदीच अगदीच. आणि तुम्ही मला वाटतं महाराष्ट्र मंडळ मध्ये सुद्धा तुम्ही कल्चरल हेड म्हणून काम केलेलं आहे. हो हो. तर ते कसं, काय प्रकारचं हे होतं, जबाबदारी कशी होती ती? तर माझं ऍक्च्युली कसं आहे, बेसिकली मी ना क्रिएटिव्ह आहे खूप. म्हणजे मला डोकं सतत चालू ठेवावं लागतं माझं. महाराष्ट्र मंडळाला जॉईन झालं सध्या अर्पिता कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे, ती तिथे प्रेसिडेंट आहे महाराष्ट्र मंडळामध्ये. आणि आम्ही इथे महाराष्ट्र मंडळ खूप वर्षापासून चालत आलेलं आहे. पण मला वाटतं गेले 6 वर्षापासून मी 6-7 वर्षापासून ऍक्टिव्हली मी पार्टिसिपेट करायला लागले. मी तिथे हम्म, कल्चरल हेड हम्म. होते पहिल्यांदा. आणि मग तेच सगळं कल्चर आपलं गणेशोत्सव आणि दिवाळी आणि हे आम्ही, मला अजूनही आठवते दिवाळीत 2 वर्षापूर्वीच्या 3 वर्षापूर्वीच्या दिवाळीत आम्ही एक फॅशन शो मी केला होता तिथे. आणि मी तिथे 2 वर्षाच्या मुलापासनं आय गेस 70-80 वर्षाच्या ह्याच्यापर्यंत आमच्याकडे अच्छा. केलेले त्यांनी होते. आणि हा वन ऑफ दी बेस्ट शो होता आमचा. कारण की खूप सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि अगदी 2 वर्षाच्या मुलापासून म्हणजे सगळ्यांना म्हणजे छान हो. सगळ्यांची प्रॅक्टिस घेऊन वगैरे ते सगळं केलं होतं आणि माझं छान झालेलं म्हणजे ते सगळं. हे प्रॅक्टिस सुद्धा खूप करायला लागली असेल म्हणजे दोन लागली हो, कारण की वर्षाचं खूप मूल लोक आणि होती ना, खूप लोक होती, त्यांची गाणी वेगळी होती, त्यांचं म्हणजे खूप छान झालेला तो शो. पण लॉट ऑफ सगळ्यांचं कोऑर्डिनेशन. हो. आणि पण सगळ्यांचं कॉर्डिनेशन खूप छान होतं. सगळ्यांनी छान मला सपोर्ट केला, त्यामुळे तो शो ऍक्च्युली त्यांच्यामुळे छान झाला. कारण की त्या लोकांनी मला छान सपोर्ट केला त्यामुळे. आणि पण मग आता असं व्हायला लागलं की व्हीएचपी मध्ये पण माझं तेच काम आहे, कल्चरल हेड आहे. आणि मेन क्लॅशेस व्हायला लागले, कारण गणेशोत्सव आमचा जो होतो तो आम्ही सेकंड म्हणजे 10 दिवसात जो दुसरा शनिवार रविवार आहे त्याच्यात आम्ही करतो. कारण की पहिले 2 दिवस तर माझ्याकडे गणपती असतात घरी आणि मोस्टली सगळ्यांकडे असतात, त्यामुळे आम्ही ते दिवस बरोबर. नाही घेत. कारण की माझं जाणं शक्यच नसतं. आणि दुसरा शनिवार रविवार तर तेव्हा महाराष्ट्र मंडळाचा पण असतो, मग त्यावेळेस मी तिथे जाऊ शकत नाही. आणि मला व्हीएचपीच्या इथे राहणं गरजेचं असतं, कारण की तो आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर करतो. जवळजवळ 8 ते 10 हजार लोक आमच्याकडे असतात त्यावेळेला 2 दिवसात. अच्छा. हो. तर त्यामुळे मग मला तिथे राहणं जास्त गरजेचं असतं. सो मी अगदी त्यांना सांगितलं, सॉरी मला नाही जमणार आपल्या मंडळात काय करायला. आणि अशा ह्यानी मी तिथून आता सध्या बाहेर पडते.
पण पण हे हाऊ डू यू अकोमोडेट 8 ते 10 हजार लोक? म्हणजे दोन ओपन दोन हे असतं नाही का नाही कसं काही? असतं, इथे एक नॅशनल स्टेडियम म्हणून मोठं स्टेडियम आहे. आम्ही ते हा. स्टेडियम, तर तिथे त्यामुळे कसं होतं की त्याच्यात स्टॉल्स असतात. त्याच्यात आमचा मोठा गणेश असतो आमचा. आमचा एक 8 ते 10 फुटाचा गणेश असतो आमचा. आणि मग आम्ही भारतावरनं आमच्याकडे खूप मागणी येते की आम्हाला तुमच्याकडे येऊन परफॉर्म करायचंय. तर कलकत्त्याचे ग्रुप आहेत, ते येतात 2 दिवस, ते परफॉर्म करतात आमच्या अच्छा. इथे. आणि प्लस आम्ही इकडचं जे टॅलेंट, आपल्या मुलांचं जे टॅलेंट आहे किंवा थाई मुलांचं जे टॅलेंट लोकल आहे, हे, हा. आम्ही त्यांना हे करतो. आम्ही दिवसभर प्रोग्राम चालू ठेवतो. कारण की दुपारी 3 वाजल्यापासून आम्ही मग ड्रॉइंग कॉम्पिटिशन, कुकिंग कॉम्पिटिशन चालू करतो. मग ते 5 पर्यंत संपतं. मग 5 ते 6, 6:30 पर्यंत आम्ही कल्चरल थोडेसे प्रोग्राम करतो, ज्यात इस्कॉनचे भजन होतात. आणि कधी हा. कधी मुंबईवरनं सुद्धा बायका येतात गायला, मग ते त्यावेळेस गातात. आणि 6:30 पासून आमचा मेन प्रोग्राम चालू होतो, कारण की त्यावेळेस मग अम्बेसेडर असतात इथे स्पेशल गेस्ट म्हणून. मेयर असतात, थाई कोणी मंत्री असतात. मग ते आले की आमचे मेन प्रोग्राम चालू. मग ते 9:30 तर पर्यंत मग काय, मग म्हणजे गाण्याचे वगैरे कार्यक्रम, मेन गाणी प्रोग्राम असतात, काय? डान्सेस असतात. पण आमच्यात एक आहे, प्रोफेशनल व्हीएचपी. लोकांचे? नाही नाही, प्रोफेशनल असं पण नाहीये. पण आमच्यात एक आहे की आम्ही बॉलिवूडला, व्हीएचपी बॉलिवूडला मान्यता देत नाही. बरोबर. बॉलिवूडची सॉंग्स म्हणजे लटका झटका जे सॉंग्स असतात त्याला हा आम्ही नाही. हा. देवाचे सॉंग्स बरोबर. आहेत, सुधिंग सॉंग्स आहेत, ते आम्ही करेक्ट. डेफिनेटली घेतो. पण हे आमचं अगदी बॉलिवूडचं म्हणजे आमच्या आता इकडचे जे लोकल लोक आहेत जे पार्टिसिपेट करतात त्यांना माहिती झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला त्यांना सांगायची आता गरज लागत नाही. पण जे राईट. येत असतात त्यांना मग मोस्टली त्यांचे कथ्थक, भरतनाट्यम किंवा फोक डान्सेस असतात त्यांचे. आणि खूप सुंदररित्या ते तिथे परफॉर्म करतात, तयार होऊन वगैरे. आणि एक सगळं मिळून आमचा तो शनिवार खूप चांगला असतो. आता सो आमचं अच्छा. आहे सप्टेंबरमध्ये 2 दिवसाचं आहे आमचं. हा. पॉसिबल झालं तर मस्त. तुम्ही नक्की या. तुम्हाला आवडेल नक्की. नक्की. हो, नाही मला ऐकूनच असं मजा वाटते की अरे, बघितलं पाहिजे, इतकी लोक येतात म्हणजे तर आणि फार अजून छान. एक विचार सांगायचं म्हणजे जे दुसऱ्या दिवशी विसर्जन जे आम्ही करतो, तर विसर्जनाचा आमचा 3 ते 4 किलोमीटरचा आम्ही पाथ घेतो. रस्त्यावर हा. मोठी मिरवणूक काढतो. त्याच्यात आम्हाला खूप कामं करावी लागतात. पोलिसांची आम्हाला परमिशन बरोबर. घ्यावी लागतात. ट्रॅफिक कंट्रोल वगैरे. सगळं सगळं. पण बीएचपीला हे गेले आय थिंक 8 ते 9 वर्ष करतात. त्यामुळे आम्हाला हे सगळं मिळतं. थोडासा त्रास होतो, पण दॅट्स ओके. आणि तसं करून आम्ही ती मिरवणूक काढतो. मग आम्ही इथे रामात्रीला इथे एकच नदी आहे जी मोठी पसरलेली आहे. पण रामात्रीला आम्हाला मोठी बोट मिळते. त्या बोटवर आम्ही गणपती घेऊन जातो. तिथे मध्ये जाऊन आम्ही तो विसर्जन करतो. म्हणजे अगदी त्यावेळेस तुम्हाला वाटेल तुम्ही मस्त. पुण्या किंवा अगदी ढोल ताशा, आम्ही नाच गाणी व्हेरी नाईस. स्पीकर्स सगळं असतं आमच्या इथे. सो ती वा. एक फार मजा असते. हो. आणि एक हे म्हणजे जसं तुम्ही म्हणाला होतात मागे की व्हीएचपी मध्ये तुम्ही जसं फॅशन शोज वगैरे ऑर्गनाईज जे करायचं, त्यामुळे तुमच्या मैत्रिणींनी तुम्हाला सारी वॉक साठी विचारलं होतं, तर तिथून तुम्ही व्हीएचपी मध्ये तुमचा जो प्रवास सुरू झाला, तो हो, आता हो. तुम्ही प्रेसिडेंट होईपर्यंतचा तुमचा प्रवास, हो. तर अगदी. कसं वाटतंय आणि कसा काय हा प्रवास होता? अं, खरं सांगायचं म्हणजे मी पूर्ण ग्लॅमर वर्ल्ड मधली आहे. होते म्हणायला हरकत नाही, कारण आता चेंज झालंय. पूर्वी मला ह्या सगळ्या म्हणजे मी सगळंच हे करायची, कारण की माझ्या जसं सांगितलं माझ्या मैत्रिणीने व्हीएचपी ची एक ब्रांच आहे इंडियन सोशल क्लब. त्यांच्या अंडर आम्ही व्हीएचपी फनफेअर करतात. फनफेअरला मग हम्म. आम्हाला या गोष्टींना आम्हाला रेस्ट्रिक्टेड, कारण की ते इंडियन सोशल क्लब च्या अंडर असल्यामुळे तिथे राईट. बॉलिवूड आणि बाकीच्या गोष्टी चालतात तिथे. तर तिथे त्यात व्हीएचपी जास्त नसतं, इंडियन सोशल क्लब असतं. आणि आम्ही तिथे मोठं फनफेअर करतो. तर त्यावेळेस एकदा माझ्या मैत्रिणीने तिथे त्यांना फॅशन शो करायचा होता. तर ती अप्रोच झाली होती, नीता गुप्ता, ती अप्रोच झाली होती आणि तो मी फॅशन शो केला होता. खूप छान झाला. त्यावेळेस मी व्हीएचपीची मेंबर सुद्धा नव्हते. पण मग मला त्यांनी सांगितलं गेलं, त्यांना माझं काम आवडलं, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मेंबर व्हा. मेंबर झाले. मग त्यांनी लगेचच मला एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये घेऊन मला कल्चरल हेड केलं, कारण की अच्छा. अ, माझं काम पाहिलं त्यांनी. Yeah, they आणि have seen your work, so. हा, मग मी कल्चरल हेड झाले एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये. 1 वर्षापूर्वी मी व्हाईस प्रेसिडेंट झाले तिथे. आणि आता मी प्रेसिडेंट. मस्त. पण असा प्रवास. जबाबदारी आहे आणि म्हणजे मोठा प्रवास फ्रॉम होता अ मेंबर माझ्यासाठी. टू प्रेसिडेंट. हो.
पण तो खूपच छोट्या ह्याच्यात 6 वर्षात मी हा प्रवास माझा झालेला आहे. कधी कधी मीच विचार करते की फार कमी वेळात म्हणजे देवाच्या कृपेने म्हणा, देवाची कृपाच आहे. म्हणजे मी साईबाबांना खूप मानते, बाप्पाला खूप मानते. त्यांचे आशीर्वाद आहे जे मला मला आणि हे खूप करायला आवडायचं म्हणजे. आणि आता असं वाटतं की ते अचीव्ह केलंय म्हणजे. पण ऑफकोर्स सगळ्यांच्या सगळ्यांची मदत राईट. मला लागतेच नेहमी. आणि मी राईट. अशी आहे की मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आहे. मला एकटीला करायला काही आवडत नाही. त्यामुळे जे कधीच ते सगळ्यांना बरोबर घेऊन येते. बरोबर. आणि हाऊ डज इट फील लाईक की लेडी प्रेसिडेंट अजूनपर्यंत नव्हतं कोणी, तर तुला मी कसं सांगू वाटतं ते? ऍक्च्युली मला खरंच या प्रेसिडेंटचं केवढं मान्यता म्हणजे केवढं त्याला मान आहे मला माहिती नव्हतं. एवढं मला माहिती. पण आता मी कुठेही जाते तर खूप चित्र रिस्पेक्ट बदललेलं मिळतो. आहे. हो, खरंच. खूपच खूपच जास्त. म्हणजे मला कुठे बाहेर उभं राहायचं असेल तर मला उभं राहून दिलं जात नाही. मला ऑफिसमध्ये घेऊन जातात, मला तिथे बसवतात. आणि आणि एक मला असं वाटतं की हे फार म्हणजे गरजेचं होतं की वुमन एम्पॉवरमेंट. आणि ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. म्हणजे लोक आपल्याला मान देतात वगैरे, ह्या सगळ्या दुय्यम खर्च गोष्टी आहेत. पण एक एक स्त्री म्हणून मी या पदावर आहे खरंच. त्याचा मला खरंच पण ते अभिमान. बायकांना सुद्धा खूप छान वाटत असेल की मला इकडच्या माझ्या खूप बायकांना ते खूप आवडलेलं आहे की आणि म्हणजे खरंच मला येऊन मला फोन खूप झाले, मला येऊन खूप जणी भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की याचा एक हा फार मोठा हे फार मोठं आहे. म्हणजे आज प्रेसिडेंट होणं हे खरंच खूप मोठं आहे. तो आणि मी माझा प्रयत्न करतच जाईन सगळ्यांना म्हणजे VHP ला नेक्स्ट लेवलला. कारण की माझं नेहमी आहे, आमचे जे फाउंडर आहेत आता जे इतके वर्ष सुशील सराफजी ते प्रेसिडेंट होते. त्यांनी मला हे म्हणजे हा ही चान्स ह्या सगळ्यांनी मिळून मला दिलेला आहे. त्यांनी VHP ला खूप मोठ्या लेवलवर आणलं आहे. आणि आता ही माझी जबाबदारी आहे की मी VHP ला बरोबर. त्यांचा मान राखून अजून पुढपर्यंत मी घेऊन जाईन. आणि Yes. VHPचं एवढं तर खरंच आहे की VHPचं नाव मी कधीही त्यांनी जसं मोठं ठेवलं मी ते अजून मोठं करायचाच प्रयत्न करेन. बस आणि सगळ्याची आय एम शुअर की ते नक्की होईल, कारण जो तुमचा उत्साह आहे किंवा सगळ्यांना घेऊन बरोबर जाण्याची जी तुमची हे आहे, तर ऑब्विसली इट इज गोइंग टू हॅपन. आणि आमच्या खरंच खूप शुभेच्छा आहेत तुमच्या बरोबर. थँक्यू थँक्यू. आणि खरंच मी सांगते ना रिचा, आय एम सो ब्लेस्ड. मी ब्लेस्ड आहे की मला खूप चांगली लोक मिळालेली आहेत, मला खूप चांगल्या मैत्रिणी मिळालेल्या आहेत आणि माझे मेंटॉर खूप चांगले. सो जर माझी कुठे चूक असेल तर ते मला डेफिनेटली म्हणजे आज प्रेसिडेंट म्हणून ते मला असं नाही म्हणणार की तिला मी कसं सांगू. ते मला सांगतील की वैशाली तुझं इथे चुकतंय अँड आय विल टेक इट. कारण की मी पण लर्निंग करेक्ट. प्रोसेसमध्ये असते. सो मला आवडतं. मी मी आयुष्यभर लर्निंग प्रोसेसमध्ये असते. मला 2 वर्षाच्या मुलाकडनं पण शिकायला आवडतं. आणि मला जे आपले एल्डर आहेत राईट. त्याच्याकडून पण शिकायला आवडतं. सो शिकणं हे माझं प्रोसेस आहे आणि मी कंटिन्यू ते ठेवणार आहे नेहमीच. त्यामुळे आणि दॅट आय थिंक कीप्स यू गोईंग, आणि त्याच्यातूनच हळूहळू म्हणजे यश मिळणं, आणि जो ओपन ऍटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍक्च्युली खूप मजा येते गप्पा मारायला, खूपच छान वाटतंय. पण थोडं एक वेळेअभावी जरा आपल्याला इथे थांबावं लागेल. पण आय एम शुअर की प्रेक्षकांना गप्पा खूप आवडले. तुम्हाला नक्की आवडेल हे ऐकून की कसं बाहेर सुद्धा आपली संस्कृती कशा प्रकारे जपली जाते. एस्पेशली आपण जे इथे भारतातली जर लोक जी बघतायत की आपण इथे जितकं साड्या अगदी इतकं हे करत नाही, तर तिथे बाहेर सुद्धा वैशालीता इतकं प्रमोट करतायत. तर नक्कीच आपण सुद्धा आपली संस्कृती जपायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रेक्षकांना नक्कीच एक आठवण करून देते की वैशालीताई थायलंडहून आपल्यावर बोलतायत. तसंच आधी आपण एक थायलंडच्या ज्या आपल्या अपर्णाताई होत्या त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारल्या होत्या. तर असेच आपण अनेक देशांमधले लोकांशी आपण बोलत जाऊ, आणि त्यांचं कल्चर आणि कसं प्रकारे त्या आपल्या भारतीय संस्कृती जपतायत याचा आपण नक्कीच प्रयत्न करू जाणून घ्यायचा. वैशालीताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात. खूप थँक्यू. खूप मजा आली. धन्यवाद. मला पण खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि मला हे प्रोग्राम्स खरंच बघायला खूप आवडतील. मी सुद्धा आता मी सबस्क्राईब केलेलं आहे. थोडेसे प्रोग्राम पाहिलेले आहेत, अजून आता नेहमी बघत आहे. येस, थँक्यू. मुख्य सबस्क्राईब केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू थँक्यू प्रेक्षकांना लक्षात ठेवा, सबस्क्राईब. ओके. येस, थँक्यू. थँक्यू धन्यवाद. थँक्यू.